नमस्कार शिक्षक मित्रांनो. आज आपण निपुण भारत कार्यक्रमाअंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना मूलभूत पातळीवरील वाचन, लेखन आणि अंकगणित या मूलभूत क्रिया येणे अपेक्षित आहे. तर आपण आज अध्ययन स्तर 14 यातील 4 ते 5 सोपी वाक्य लेखन करणे हा घटक पाहणार आहोत. बघा शिक्षक मित्रांनो, अपरिचित मजकुरातील 4 ते 5 वाक्य सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे योग्य रीतीने लिहिणे हे एक महत्त्वाचे शैक्षणिक उद्दिष्ट आहे. हे साध्य करताना अनेक आव्हाने येतात, ज्याचे निराकरण करणे आवश्यक आहे. चला तर मग कोणकोणते उपक्रमातून आपण हे उद्दिष्ट साध्य करू शकतो. चला तर शिक्षक मित्रांनो, लेखनाकरता विद्यार्थ्यांना कोणती समस्या येते ती आपण बघूया. आवाज नीट ऐकू न येणे. काही श्रुतलेखनात आपण विद्यार्थ्यांना काही अपरिचित शब्द लेखन करण्यास सांगतो, परंतु काही शब्द विद्यार्थ्यांच्या कानावर व्यवस्थित पडत नाही. मग लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आपण कोणकोणते उपक्रम घेऊ शकतो. यामध्ये आपण सारखे शब्द विद्यार्थ्यांना लिहिण्यास सांगणे, जसे की घर, गर, पान, मान, जल, चल. यामध्ये सारखी अक्षरे कोणती ते विचारणे. यामुळे विद्यार्थ्यांचे अक्षराचे ज्ञान पक्के होते. अक्षरटाळी. अक्षरटाळी हा खेळ मुलांना खेळण्यास खूपच आवडतो आणि मुले आनंदाने अक्षरटाळी खेळ खेळतात. जसे की क म्हटल्यावर 1 टाळी, कप म्हटल्यावर 2 टाळी व कमळ म्हटल्यावर 3 टाळी. म्हणजेच एका अक्षराला 1 टाळी, 2 अक्षराला 2 टाळी व 3 अक्षराला 3 टाळी. अक्षरटाळी या खेळाचे फायदे: एक अक्षराची स्पष्ट ओळख विकसित होते, म्हणजे शिक्षक अक्षर व विद्यार्थी टाळी वाजवतात. तसेच अक्षर ऐकणे, ओळखणे, लक्षात ठेवणे यामुळे लेखनात अक्षर गोंधळ कमी होतो. 2 शब्दातील तुकडे नीट समजतात. शब्द विभाजनातील चुका कमी होतात. उदाहरणार्थ फुलपाखरू, फुल पाखरू. यामुळे 3 श्रवण कौशल्य विकसित होतात. कोणते? शब्द ऐकणे, शब्दांचे तुकडे करणे, टाळी देणे. त्यातून लेखन कौशल्य मजबूत होते व याचा फायदा श्रुतलेखनात मुलांना होतो. शब्द लेखनाची अचूकता वाढते, एकाग्रता आणि लक्ष वाढते. या खेळामुळे शिकण्याची भीती नाहीशी होते. चला तर शिक्षक मित्रहो, आता आपण पुढचा उपक्रम घेऊया, शब्दांचा डोंगर. हा उपक्रम लहान मुलांना वाचन, श्रुतलेखन, शब्द ओळख शिकवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. तुम्हाला समोर चित्रात शब्द डोंगर दिसत आहे. साध्या शब्दांचा डोंगर तयार करण्याची पद्धत तुम्हा सर्वांना माहितीच आहे. ही पद्धत विद्यार्थ्यांच्या शब्दसंग्रह व लेखन प्रभावी करते. डोंगराचे चित्र काढा. डोंगराला 4-5 आडव्या पायऱ्या मोठ्या ते लहान घ्या. अत्यंत सोपे 2 ते 3 अक्षरी शब्द मुलांना लिहिण्यास सांगा. चला तर मग आता उदाहरण पाहूया. आंबा. मग त्याच्यामध्ये एक शब्द वाढवला, हा आंबा. त्याच्यामध्ये शब्द वाढवला, हा आंबा आहे. त्याच्यामध्ये अजून एक शब्द वाढवला, हा आंबा गोड आहे. त्याच्यामध्ये शब्द वाढवला, हा आंबा गोड व रसाळ आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी वेगवेगळ्या शब्दांचा डोंगर छान रीतीने बनवतात. शब्द डोंगर या उपक्रमामुळे मुलांचा शब्दसंग्रह वाढतो, शब्द विभाजन सुधारते. विद्यार्थी काना, मात्रा अचूक देणे शिकतात. शब्द लेखन कौशल्य सुधारते. लेखनात गती वाढते. चला तर आता पुढचं आव्हान बघूया, अक्षर रचना व मात्रा मध्ये चुका. जसे की विद्यार्थ्यांना इमारत शब्द लिहिताना ई रस्व की दीर्घ लिहावा यामध्ये गोंधळ होतो. चिमणी शब्द लिहिताना पहिली वेलांटी द्यावी की दुसरी यात सुद्धा विद्यार्थी गोंधळतात. जोडाक्षर लिहिण्यास अडचण येते. जसे की क्रम शब्द आहे, ग्रंथ, ग्रामीण, त्रिकोण, स्थिर, स्नान, श्रम, श्रावण, संपत्ती. मग यासाठी आपण मोठे दृश्य नमुना तंत्र म्हणजे फळ्यावर मोठ्या आकारात अक्षर मात्रा लेखन करणे, त्याला बाणांचे दिशा निर्देश देणे, कुठून सुरू करायचे, कुठे संपते, विद्यार्थी तेच अक्षर
हवेत, पाठीवर, वहीत लिहिण्याचा क्रम पाळतात. नंतर मात्रा घर पद्धत चार्टवर किंवा माउंट बोर्डवर मात्रांचे घर तयार करा व विद्यार्थ्यांना लिहिण्यास सांगणे. आधी, नंतर, खाली, वर या पद्धतीने विद्यार्थी सहज लेखन करू शकतात. अक्षर ट्रेसिंग तंत्र म्हणजे ट्रेस करा, कॉपी करा व स्वतः लिहा ही पद्धत वापरावी. तसेच बोटाने अक्षर लेखन करणे, वाळूची ताटली, पीठ, स्लेट यामुळे हात व डोळ्यांमध्ये समन्वय वाढतो. फ्लॅशकार्ड ओळख, जोडाक्षर स्वतंत्र शिकवण्याची पद्धत, फळ्यावर मोठा नमुना द्या. उदाहरणार्थ प्र, त्र, ब्र, ग्र, श्र तुकडे करण्यास सांगा. आता पुढचे तंत्र आहे चुका स्वतः ओळखण्याचे तंत्र. वहीत लेखन करून चूक कुठे आहे ती शोधायची. अशी कृती वर्गामध्ये घ्यावी. पुढील तंत्र हळू गतीचे श्रुतलेखन. यामध्ये शब्द तुकडे करून बोलायचे व ते विद्यार्थ्यांनी वहीत लेखन करायचे. उदाहरणार्थ पाठणी, फुल, पाखरू या सर्व कृतीद्वारे विद्यार्थ्यांचे अक्षर स्वच्छ व सुंदर बनते. जोडाक्षर रचना नीट समजते व वाचन कौशल्य, लेखन कौशल्य विकसित होते. चला तर आता आपण पुढचा उपक्रम बघूया, ज्याचे नाव आहे शब्द साखळी. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त व लेखन कौशल्य वाढवणारा आहे. शब्द साखळी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे लेखनातील शब्दसंग्रह वाढतो, शब्दरचना आणि अक्षर रचना सुधारते, मात्रा ओळख पक्की होते, शब्द विभाजनाचा सराव होतो, एकाग्रता व एक निश्चित क्षमता वाढते, जलद लेखन कौशल्य वाढते, सृजनशीलता विकसित होते, शब्द लेखनातील चुका यामुळे कमी होतात. बघा शिक्षक मित्रांनो, पुढची आपला कृती आहे चित्रयुक्त वाक्य लेखन करणे. आपल्या भाषा पेटीमध्ये हे शैक्षणिक साहित्य आपल्याला दिले आहे, ते आपण लेखनासाठी त्याचा वापर कसा करायचा ते बघूया. ते जिराफ आहेत, हे मांजर आहे, ती सायकल आहे, ती वांगी आहेत, तो सिंह आहे, हा पोपट आहे. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना अक्षर आणि चित्र या पद्धतीने चित्रयुक्त वाक्य लेखन कसे करावे हे आपण त्यांना व्यवस्थितरित्या सांगू शकतो. पुढचं आहे पीअर लर्निंग, म्हणजे विद्यार्थी एकमेकांकडून एकमेकांना मदत करून शिकतात. भविष्यवेधी शिक्षणामध्ये आपण बघितलेलं आहे का पीअर लर्निंग, ग्रुप लर्निंग, विषय मित्र, गल्ली मित्र. तर ह्या पीअर लर्निंगचा आपल्याला आपल्या अध्यापनामध्ये खूप फायदा होतो. लेखन शिकवताना ही पद्धत अत्यंत परिणामकारक ठरते, कारण विद्यार्थ्यांचा सहभाग, संवाद, चुका ओळखणे आणि सुधारणे हे सर्व नैसर्गिकरित्या घडते. पीअर लर्निंग लेखनासाठी कसे उपयुक्त आहे, तर चुका लगेच ओळखल्या व सुधारल्या जातात. मित्रांनी लिहिलेला शब्द, वाक्य पाहून विद्यार्थी मात्रा चूक, अक्षर रचना, शब्द विभाजन, जोडाक्षर या चुका ओळखतात. तात्काळ फीडबॅक मिळतो आणि लेखन सुधारते. योग्य लेखन शैलीचे अनुकरण करता येते. ज्यांची अक्षर रचना किंवा शब्दलेखन चांगले आहे ते इतरांना दाखवतात. विद्यार्थी त्या पद्धतीचे अनुकरण करून स्वतःचे लेखन सुधारतात. आत्मविश्वास व सहभाग वाढतो. विद्यार्थी एकमेकांना मदत करतात. मी माझ्या मित्राला शिकवू शकतो अशी भावना निर्माण होते. लेखनाबद्दलची भीती कमी होते. शिकण्यात वैविध्यपूर्ण निर्माण होते. काही मुलांना शिक्षकांकडून नीट समजत नाही, ते मित्राकडून लगेच समजते. अक्षर रचना, मात्रा, शब्द लिहिणे अधिक सोपं होतं. संवाद कौशल्य वाढते. लेखन करताना विद्यार्थी एकमेकांशी चर्चा करतात. इथे कोणती मात्रा आहे, जोडाक्षरे कशी लिहायचे, भाषिक व विचार प्रक्रिया सुधारते. तर शिक्षक मित्रांनो, अशा पद्धतीने आपण अध्ययन स्तर 14 यामध्ये विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य कसं वाढवू शकतं याबद्दल बघितले आहे. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसनासाठी भाषा विषयातील लेखन कौशल्य स्तर क्रमांक 14 याविषयी चर्चा करणार आहोत. घटक लेखन स्तर क्रमांक 14 यात श्रुतलेखनाकरता 4 ते 5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो. या अध्ययन स्तराचा विकास होण्यासाठी शिक्षक म्हणून आपण काय करू शकतो हे आपण पाहूया. मागील व्हिडिओमध्ये आपण 14 क्रमांकाचा अध्ययन स्तर विकसित करण्यात येणाऱ्या अडचणींचा उहापोह केला. या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शाळेत उपलब्ध असलेल्या भाषा पेटीतील शैक्षणिक साहित्याचा वापर अध्ययन स्तर उंचवण्यासाठी कसा करू शकतो हे पाहूया. शब्दलेखन. शब्दलेखनाचा सराव करून घेण्यासाठी आपण या शब्दपट्ट्यांचा उपयोग करून घेऊ शकतो. जितका शब्दलेखन सराव अधिक होईल तितके वाक्यलेखन करणे सुलभ होणार आहे. उच्चार स्पष्टता श, श, न, न, त, थ या अक्षरांच्या उच्चारातील फरक समजून त्या शब्दांचा सराव या शब्दपट्ट्यांच्या द्वारे होऊ शकतो. अक्षरगटावरील वाचनपाठ. लेखन सराव. भाषा साहित्य पेटीमध्ये आपल्याला काही अक्षरगट असलेल्या पाट्या दिलेल्या आहेत. यात त्या अक्षरगटातील अक्षरे वापरून शब्दलेखन व वाक्यलेखन घेतलेले आहे. या अक्षरगट क्रमांक 1 च्या पाटीवर अकारयुक्त शब्द, आकारयुक्त शब्द आणि त्यांचा वापर करून तयार झालेली वाक्य आपण सरावासाठी देऊ शकतो. अक्षरगट क्रमांक 2 या पाटीवर आपल्याला आकारयुक्त शब्द, इकारयुक्त शब्द व एकारयुक्त शब्द आणि त्यांचा उपयोग करून तयार झालेली वाक्य सरावासाठी दिलेली आहेत. अक्षरगट क्रमांक 4 यामध्ये आपल्याला इकारयुक्त शब्द, उकारयुक्त शब्द आणि त्यापासून तयार होणारी वाक्य दिलेली आहेत. तसेच 2 ते 3 वाक्य असणारे काही पाठ दिलेले आहेत. श्रुतलेखन कौशल्य विकसित करण्यासाठी आपण यांचा सराव घेऊ शकतो. मागीलप्रमाणेच अक्षरगट 5 व 6 आणि त्यापुढील पाट्या यावर देखील 14 खडीप्रमाणे शब्दलेखन, वाक्यलेखन व पाठलेखनाचा सराव आपण घेऊ शकतो. वाक्यपट्ट्या. साहित्य पेटीत बऱ्याचशा वाक्यपट्ट्या दिलेल्या आहेत. त्यात 2 ते 3 सोपे शब्द असलेले वाक्य आहेत. त्यांचा वापर करून आपण श्रुतलेखनाचा सराव घेऊ शकतो. घटनाक्रम सराव. यामध्ये आपल्याकडे असलेल्या साहित्य पेटीत काही घटनाक्रमांचे संच दिलेले आहेत. आपण विद्यार्थ्यांना श्रुतलेखनासाठी त्या घटनांची वाक्य सांगून त्यांचा क्रम लावायला सांगू शकतो. परंतु अचूक अवधान असणारे विद्यार्थी हा घटनाक्रम योग्यरित्या पूर्ण करतील आणि त्यातूनच त्यांचा नकळत लेखन सराव देखील होईल. 2 ते 3 वाक्य असलेल्या काही सूचना पट्ट्या आपल्याला भाषा पेटीत दिलेल्या आहेत. या सूचना क्रमवार आहेत. त्याद्वारे 2 ते 3 वाक्य असलेल्या लेखन पाठाचा आपण सराव घेऊ शकतो. चित्राऐवजी शब्द लिहून वाक्य पूर्ण करणे. या साहित्य पाटीमध्ये विद्यार्थी चित्र ओळखून त्या चित्राच्या जागी त्याचा शब्द लिहून वाक्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्यातूनच त्याला परिचित, अपरिचित असा शब्दलेखन सराव घडून येतो. भाषेतील एक सुंदर शाब्दिक रचना असणारी लेखन कृती म्हणजे शब्दडोंगर होय. शब्दडोंगर तयार करताना विद्यार्थी स्वतः कल्पनेने रचना करतात किंवा आपण देखील त्यांना साहित्याद्वारे श्रुतलेखनाचा सराव देऊ शकतो. शब्दडोंगर. श्रुतलेखनाद्वारे सराव देताना यात बरेच शब्द हे वाक्यात पुन्हा पुन्हा येत असल्याने विद्यार्थ्यांचे काळजीपूर्वक लक्ष शिक्षकाकडे असणे आवश्यक ठरते. या साहित्यातून आपण प्रभावीपणे श्रुतलेखन घेऊ शकतो. चित्रावर आधारित प्रश्नोत्तरे. या साहित्य पाटीचा उपयोग देखील आपण विद्यार्थ्यांचे श्रुतलेखन सराव करून घेण्यासाठी करू शकतो. चित्रवर्णन वाक्यलेखन सराव. या पाटीवर विद्यार्थ्यांकडून आपण त्यांच्या कल्पनेने 2 ते 3 वाक्यलेखन सराव घेऊ शकतो अथवा आपण त्यांना या चित्राविषयी वर्गात चर्चा करून काही वाक्यांचे श्रुतलेखन सराव देखील घेऊ शकतो. अशा प्रकारे भाषा साहित्य पेटीतील साहित्याचा उपयोग आपण लेखनातील अध्ययन स्तर 14 विकसित करून विद्यार्थ्याला 15व्या स्तराकडे नेण्यास मदत करू शकतो. धन्यवाद.